हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आपण आपल्या चॅनलमध्ये पाहतो फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो हे लोकेशन बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज चाललेलो आहोत हरिहरेश्वर टेम्पलला। सकाळ सकाळ आम्ही निघालो होतो म्हणून ह्या मुळशी बॅकवॉटरच्या इथे छान अशी जागा बघून आम्ही एक हॉल्ट घेतला आणि ह्या तामिनी घाटाच्या मस्त अशा रस्त्याने आम्ही पुढे निघालो। तामिनी घाटाचा व्हिडिओ ना आपण स्पेशल एकदा कव्हर करूयात। आता पावसाळ्यामध्ये तामिनी घाट पाहण्यासारखा असतो। त्यानंतर पुढे मग आम्ही गाडी वगैरे पार्क करून मंदिराकडे निघालो। इथे तुम्ही मोठी बस वगैरे घेऊन आलेला असाल तर पार्किंग मध्ये इथे पार्क करता येते गाडी। त्याच्यानंतर जर छोट्या गाड्या असतील तुमच्या 4 व्हीलर वगैरे तर ते तुम्ही इतर कुठेही पार्क करू शकता किंवा पार्किंग आहे इथे सुद्धा पार्क करू शकता। इथूनच उजव्या बाजूला आता बीच आहे, पण आपण सगळ्यात पहिल्यांदा आता चाललो हरिहरेश्वर टेम्पलला। मंदिरापर्यंत आपल्याला चालत जावं लागतं। मंदिराच्या दिशेने चालत जाताना तुम्हाला इथे दोन्हीही बाजूला छोटे छोटे असे शॉप्स दिसतील। तिथून तुम्ही बरीचशी खरेदी करू शकता। लहान मुलांसाठी सुद्धा बरंचसं सामान इथे तुम्हाला पाहायला भेटेल। देवबाप्पासाठी फुलं वगैरे सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता। मंदिराच्या दिशेने जाता जाता तुम्हाला करवंद, जांभळं वगैरे सुद्धा मिळून जातील किंवा इथे तुम्हाला कोकम सरबत, कैरीचं पन्ह वगैरे असे काही ज्यूसेस हवे असतील तर त्याच्या बॉटल सुद्धा मिळून जातात। अशा पद्धतीने आपल्याला बरंचसं चालत जावं लागतं। इथे प्रसादाचे पेढे वगैरे सुद्धा सगळं आहे। इथे तुम्ही बरीचशी शॉपिंग करू शकता, कोकमा वगैरे सुद्धा घेऊ शकता। लहान मुलांसाठी शॉपिंग करण्यासाठी इथे बरंच काय काय आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट चालत गेल्यावरती आपण मंदिराकडे पोहोचतो। हरिहरेश्वर मंदिर हे काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे। मंदिराचा मुख्य गर्भगृह हा भगवान शिवाला समर्पित आहे। गर्भगृहामध्ये भगवान शिवाचे स्वयंभू लिंग आहे। त्यानंतर मंदिराच्या आवारात अनेक इतर मंदिरे सुद्धा आहेत, जसं की गणपती मंदिर, नंद मंदिर, काळभैरव मंदिर। मंदिरामध्ये जाण्यापूर्वी इथे पाय धुण्यासाठी पाणी दिलेलं आहे। इथे पाय धुवून आपण पुढे जातो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। वीकेंड असल्यामुळे इथे बरीच गर्दी होती। नाही म्हटलं तरी लाईनीला 1 तासभर इतका लागला होता। इथे ना श्री हरिहरेश्वर क्षेत्राची सगळी माहिती तुम्हाला वाचायला भेटेल। तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता। हा मंदिराचा संपूर्ण असा आवारा आहे। परतीच्या वाटेवर निघताना आम्ही इथून थोड्याशा कैऱ्या आणि करवंद घेतली। त्यानंतर आम्ही पुढे जाऊन जेवणासाठी थांबलो। आता मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे बीचवरती जाणार होतो। त्याच्यामुळे आता आम्ही नॉनव्हेज खायला मोकळं होतो म्हणून सगळ्यांनी मस्त अशा सुरमई थाळी, कोळंबी थाळी वगैरे मागवल्या। मस्त असं चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतला आम्ही आणि ह्याच्यानंतर आता आम्ही जाणार होतो बीचवरती। मंदिरापासून बीच अगदी 10 मिनिटावरती आहे। हरिहरेश्वर टेम्पलमध्ये तुम्ही जर दर्शन वगैरे घेतलं की त्यानंतर पोटभर जेवून घ्या आणि त्याच्यानंतरच बीचवरती जा। बीचवरती आम्ही खूप मजा मस्ती धमाल केली। ती धमाल जर तुम्हाला मिस करायची नसेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।